नमस्कार. आता एक रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर आता तुम्ही थोड्याशा गंभीर कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत मित्र हो. सयाजी पाटील आणि सयाजी शिंदे आणि किरण माने, संतोष पाटील या तीन अभिनेत्यांना भेटल्यानंतर आता आपण जरा वेगळ्या विषयावर बोलायला आता इथे जमलेलो आहोत. अभिजात मराठी आणि माध्यमं हा विषय आहे. माध्यमांच्या द्वारे मराठी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचत असते आणि मराठी जी अभिजात ज्ञानभाषा झालेली आहे, या अभिजात ज्ञानभाषेचं जे वैभव आहे हे पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने टिकावं यासाठी माध्यमांची काय भूमिका आहे आणि माध्यमांच्या भूमिकेच्या बरोबर प्रशासन आणि शालेय स्तरावर मराठीची सध्याची काय स्थिती आहे या सगळ्या विषयांसंदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि खूप मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत आणि माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक माझे मित्र अरुण खोरेजीसुद्धा आहेत आणि आम्ही दोघंजणं मिळून या मान्यवरांना बोलतं करणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे ज्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही, चंद्रकांत दळवी हे या रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचा वेगळा परिचय म्हणजे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासकीय कौशल्य असलेले सनदी अधिकारी म्हणून त्यांना दळवी साहेबांना आपण सगळेजण ओळखत आलेलो आहोत. आणि त्यांचा एकूण जो आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो अनुभव रयत शिक्षण संस्थेमधले सगळे मान्यवर लोक अनुभवत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांच्यासोबत आपले नाशिकवरून नितीन ठाकरेजी आलेले आहेत. ते सुद्धा एका नाशिकच्या अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षण संस्थेशी संबंधित आहेत. ते सुद्धा शालेय पातळीवरील मराठीच्या महत्त्वासंदर्भात बोलतील. आपले तिसरे महत्त्वाचे पार्टिसिपंट आहेत या कार्यक्रमातले जगन्नाथ पाटील जे बेंगलोरवरून आलेले आहेत. यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील भाषिक जे संबंध आहेत त्या संदर्भातचा जो अभ्यास आहे त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. विनोद कुलकर्णी आहेत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे. मराठी अभिजात भाषा जी सगळी प्रक्रिया होती ती प्रक्रिया त्यांनी जवळून अनुभवलेली आहे आणि बालवाङ्मयाच्या संदर्भात ज्यांनी अत्यंत मोठं योगदान मराठीला दिलेलं आहे अशा लीला शिंदे मॅडम यासुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत. मी सर्वात पहिला प्रश्न लीलाताईंनाच विचारणार आहे. लेडीज फर्स्ट म्हणतात त्या ह्याच्यानुसार की मराठीचा जो खरा संस्कार आहे हा संस्कार बालपणापासून ज्यावेळेस मुलावर होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी रुजत असते आणि हा संस्कार अधिक गडद करणारा जो वाङ्मय प्रकार आहे तो आहे बालवाङ्मय. आणि आपण बालवाङ्मय आत्तापर्यंत लिहिलेलं आहे. तुमची जवळपास 40 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. म्हणजे मराठी वाङ्मयातले जे सर्व साहित्य प्रकार आहेत, कथा, कविता, नाटुकली, लघु कादंबरी, हे सगळे आपण हाताळलेले आहेत. तर आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक स्तरापासून मराठी मुलं इंग्रजीकडे वळताना दिसतात. मराठी मुलं म्हणण्यापेक्षा मराठी पालक इंग्रजीकडे वळण्याचा आग्रह धरताना दिसतात. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही मराठीतील बालवाङ्मयाचं भविष्य काय आहे या संदर्भात तुम्ही काहीतरी बोलावं असं मला वाटतं. नमस्कार. आणि उपस्थित मान्यवर व्यासपीठावरचे त्यांनाही नमस्कार करते. आणि इतका म्हणजे महत्त्वाचा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. खरं आहे, अगदी बालसाहित्याचं आजचं स्वरूप जर पाहिलं महाराष्ट्रासाठी तरी मी सांगू शकते की शालेय पातळीवर आपण जर पाहिलं तर पालकांचा लोंढा हा इंग्लिश माध्यमाकडे. पण कुठले पालक? फक्त शहरातले बरं का. आपल्याकडे भारतामध्ये 70% लोकसंख्या, अजून तर त्याच्यामध्ये आदिवासींचा इथे उल्लेखच नाही आहे, ग्रामीण भागातली. मग ग्रामीण भागातल्या मुलांचा केव्हा विचार होणार? त्या अनुषंगाने केव्हा आपण त्यांच्या हातात चांगलं वाचायला देणार? तिथे तर बघा की कुटुंब हे निरीक्षर आहे. किती प्रश्न, म्हणजे ह्या ग्रामीण भागातल्या मुलांसमोर असंख्य प्रश्न आहे. दारिद्र्य आहे,
आईवडील निरीक्षर आहेत, गरिबी आहे, कुठून पुस्तकं आणणार? मग इथे मला एक मुद्दा सांगावासा वाटतो की शासनाची ही जबाबदारी आहे. सुंदर पुस्तकं आपण मुलांच्या हातात देऊ शकतो. किती हो, करोडो रुपयांचे तुमचे वेगवेगळे उपक्रम आहेत, तर बालकांसाठी का वापरत नाही? त्याच्यासाठी महत्त्वाचा विचार का स्वीकारत नाही शासन? आवर्जून मला इथे हा मुद्दा मांडावासा वाटतो की जेव्हा आम्ही निवृत्त झाल्यानंतर खेडोपाडी किंवा मनपा शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जाते आणि मुलांशी संवाद साधते, तेव्हा तिथे इतकी तहान आहे, त्यांना इतकी ओढ आहे, पण पैसा नाही, काही सवलती नाहीत. शिक्षक देखील अतिशय चांगले आहेत, उत्तम, अगदी विद्वान अशा प्रकारचे अभ्यासू शिक्षक आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं ना. आता तर अलीकडे असं वाटतंय की मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत. नाही, इथे किती मुलं आहेत, मग तिथे 40-50 आहेत ना, मग ती बंद करा. पण मी काही शिक्षकांशी बोलले, त्यांचं असं म्हणणं आहे की इथे येतात ना 40, आनंदाने शिकतात आहेत ना, तर मग शिकू द्या ना. मग ही एक भयंकर अशी परिस्थिती आहे. आणि त्यात बालसाहित्याच्या संदर्भात मी जर पाहिलं, आता माझी आताच परिचय करून देताना 40 पुस्तकं आहेत. महाराष्ट्रामध्ये कुणालाही माहीत नाही, इतके गटतट आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगते की पुण्यामध्ये एकदा असंच चर्चा चालली होती. ते म्हणे, काय हो, तुमच्या मराठवाड्यातले लोक काय लिहितात, कसे ग्रामीण शब्द असतात? म्हणजे काय ग्रामीण शब्द म्हणजे कसे असतात? ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता त्या परिसराच्या भाषेचा प्रभाव असणारच, आणि तीच खरी भाषा. भाषातही रक्तात भिनलेली असते, भाषेतूनच त्या व्यक्तीची ओळख होते. लहान वयापासून ह्या भाषेचे संस्कार प्रथम म्हणजे घरातून, नंतर शाळेतून होत असतात. म्हणून हे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे वाटतात. याच्याकडे आपण आधी लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता तर अलीकडे शहरी भागामध्ये तर कुटुंब देखील कशी झालेली आहेत, कुणालाच वेळ नाही, लहान मुलांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. मग बालसाहित्य तुम्ही चांगलं निवड करून आणून कसं देणार? त्यांच्या हातात चांगली पुस्तकं दिली तर चांगलं आहे ना. पण आपल्या इथे असं होतं आहे की बरेचसे शिक्षण अधिकारी, मला वाईट वाटतं आहे उल्लेख करायला, की ते मोठ्या मोठ्या प्रकाशकाकडे लहान मुलांना वाचण्यासारखी पण पुस्तकं नसतात, त्याचे गठ्ठे बांधतात आणि वाचन दिनाच्या निमित्ताने वाचायला देतात. असं नको करायला. त्यांना त्यांच्या जडणघडणीच्या काळामध्ये उत्तम बालसाहित्य वाचायला द्यायचं असेल तर त्याचं गांभीर्याने विचार होणं फार आवश्यक आहे. म्हणून वाचन हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या लहानपणी, आता हे असं म्हणावं लागतं बरं का, आमच्या लहानपणी आम्हाला वर्गामध्ये वाचायला द्यायचे. 1 मिनिटासाठी एक पॅराग्राफ तुम्ही वाचा. शुद्ध लेखनाचा तास असायचा, त्यातून बरीचशी भाषेचे संस्कार आणि त्या भाषेचा लहेजा कळायचा. भाषा ही समृद्ध होत होती आणि त्याच्यामुळे भाषेवर आपल्याला म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा शासन सहज देतो GR काढून, पण ते रुजवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते रुजवण्यासाठी ग्रामीण, आदिवासी आणि मग शहराकडे आपल्याला वळावं लागेल. शहराकडे देखील आपल्याला असं आवर्जून सांगावं लागेल की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी ही कंपल्सरीच करायला पाहिजे. मराठी कुटुंबात देखील मुलं इंग्रजीत बोलतात. का बरं? आपली मातृभाषा, आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असावा. आपली मातृभाषा हीच आपली खरी ओळख आहे. आता इथे बोलायचं म्हटलं तर बरेच मुद्दे आहेत, एवढे मुद्दे मांडते. हॅलो, लीलाताईंची एक अजून वेगळी ओळख मी करून द्यायला विसरलो, पण मला वाटत होतं त्या आधी बोलाव्यात आणि मग मी ते सांगावं. त्या गुजराती भाषिक आहेत, परंतु त्या किती छान मराठीमध्ये बोलल्या आणि त्या मराठीत लिहित आहेत. तर त्यामुळे त्यासाठी त्यांचं वेगळं कौतुक इथे झालं पाहिजे असं वाटलं. महेशने आता सगळ्यांची ओळख करून दिली. मी थोडी वेगळी ओळख एक अर्ध्या सेकंदात करून देणार आहे. चंद्रकांत दळवी साहेबांचा परिचय करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी, कार्यपालन अधिकारी, प्रशासनातले मोठं नाव. पण माझ्या दृष्टीने त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे आमचे पुण्याचे जिल्हाधिकारी ते होते. तर ते एक अतिशय आनंदाची गोष्ट मुद्दा मी इथे शेअर करू इच्छितो.
नितीन ठाकरे साहेब हे अतिशय महाराष्ट्रातली मोठी शिक्षण संस्था आहे, मराठा विद्याप्रसारक समाज, त्या संस्थेचे प्रमुख आहेत आणि या संस्थेशी माझा पत्रकार म्हणून खूप वर्षापासूनचा संबंध आहे. त्यातल्या अनेक पूर्वसुरींना मी भेटलेलो आहे, हे मुद्दा मला सांगायला पाहिजे. डॉक्टर जगन्नाथ पाटील हे शिवाजी विद्यापीठामध्ये आलेले असताना माझा त्यांचा असाच परिचय झालेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करत या माणसाने नॅकपर्यंतची मजल गाठलेली आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं लेखन, वेगळ्या पद्धतीच्या जाणीवा असलेला असा एक वेगळ्या पद्धतीचा शिक्षणातला एक माणूस आहे आपल्या. विनोद कुलकर्णी हे सातारा जिल्ह्यातले आहेत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आहेत. आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये साहित्य परिषदेमध्ये दिल्लीच्या प्रस्तावित संमेलनाच्या संबंधात मोठी बैठक आहे, त्यामुळे मिलिंद जोशी किंवा अन्य कोणी मंडळी फारशी येऊ शकलेली नाही आहेत, त्यामुळे ते आलेले आहेत. आज लीलाताई आलेल्या आहेत. लीलाताईंना मी फार पूर्वीपासून ओळखतो आणि फमूद शिंदेनी मला सांगितलं होतं की अरुण तुम्हाला अनेकांना कल्पना नसेल पण माझी बायको गुजराती भाषिक आहे. ते त्यानंतर आमच्या ते लक्षात आलेलं होतं. आज लीलाताईंचा आता लीलाताईंशी काही आपली प्रश्नोत्तर झालेली आहेत. मी आता विनोद कुलकर्णींना प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळावा म्हणून अतिशय सातत्याने संघटनात्मक अतिशय सुंदर असे प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांची तुम्ही आम्हाला माहिती द्यावी आणि आता तुम्ही कुठल्या टप्प्यावरती आहात हे सांगावं. विनोद कुलकर्णी. लीलाताईंनी आत्ताच सांगितलं की शासनिक GR काढताना सहज दर्जा मिळतो, तर त्या वाक्याला पहिला आक्षेप घेतो की सहज दर्जा काय महाराष्ट्र केंद्र सरकारनं आपल्याला दिलेला नाही. 2013 साली रंगनाथ पठारे समितीनं केंद्राला जो अहवाल पाठवला, तो अहवाल पाठवल्यानंतर 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचं कारण असं की भाषेविषयी आपण फक्त साहित्य संमेलनांमध्ये प्रेम व्यक्त करतो, नंतर वर्षभर आपण त्याच्याकडे बघत नाही. सामान्य माणसांना सुद्धा भाषेविषयी जी वेगळा स्वाभिमान, वेगळा अभिमान पाहिजे तो सुद्धा नाही आणि राजकीय नेत्यांना मागच्या 10 वर्षात दिसलेला नाही. आत्ता गेली 4 महिने झाले तो थोडा मला जाणवतोय. म्हणजे परवा संजय राऊत ज्यावेळेस म्हणले की जुमला आहे अभिजात भाषेचा दर्जा, अजून GR निघालेला नाही आणि लगेच 8 दिवसात उदय सामंत दिल्लीत गेले आणि तो जुमला नाही हे सिद्ध करण्यासाठी GR घेऊन आले. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर भाषेचे प्रश्न किती पटापट सुटतात हे आपल्या लक्षात येईल. 2014 पासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सातारा जिल्ह्यातली शाहपुरी शाखा आम्ही प्रचंड पाठपुरावा अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने द्यावा यासाठी केला. आम्ही काय काय केलं त्याची ठळक उदाहरणं आता इथं सांगतो. पहिल्यांदा सातारा जिल्ह्यानं 1,00,000 पत्र पंतप्रधानांना पाठवली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. त्यामुळं महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे की ज्यानं प्रचंड पाठपुरावा पंतप्रधानांकडे केला. त्यानंतर महाबळेश्वरला देवेंद्र फडणवीस येणार होते, त्यावेळेस काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली, दर्जा काही मिळाला नाही. त्यानंतर दिल्लीत जाऊन आम्ही धरणे आंदोलन केलं. भाषेच्या प्रश्नावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्यापूर्वी कधीही दिल्लीत जाऊन भाषेसाठी कुठलंही आंदोलन झालेलं माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेलं ते एकमेव आंदोलन आहे. शरद पवारांपासून ते अगदी राज ठाकरे, उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांच्या गाठीभेटी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं मी आणि मिलिंद जोशी यांनी घेतल्या. सगळ्यांना त्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलं. राजकीय नेतेसुद्धा इतके हुशार असतात. परवा तुम्ही बघितलं असेल की पवारसाहेब मोदींना भेटले डाळिंब घेऊन आणि निमंत्रण दिलं दिल्लीच्या संमेलनाच्या उद्घाटनाचं. तर मी पवारसाहेबांना एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात जर लक्ष घातलं तर काहीतरी हा प्रश्न सुटेल. त्या पत्रावर शरद पवारांचं मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की काय काय तुझ्याकडे माहिती आहे मला सांग. मी सगळी माहिती सांगितल्यानंतर पवारसाहेबांनी मोदींची सेंट्रल हॉलमध्ये भेट घेतली. ती भेट घेतल्यानंतर ते बाहेर आले, तोपर्यंत TV चॅनलला बातम्या होत्या, पवार मोदी भेट, राजकारण तापणार, महाराष्ट्रात वेगळी समीकरणं, देशाच्या राजकारणात उलथापालथ होणार. त्यानंतर पवारसाहेब बाहेर आले, त्यांनी पत्रकारांना काही सांगितलं नाही. मला मात्र फोन आल्यानंतर की मद्रास उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे, त्यामुळे आत्ता ह्या प्रश्नावर निर्णय होऊ शकत नाही. ते पवारसाहेबांना मलाच माहीत होतं की ते का भेटले, पण बाहेर पत्रकारांनी 2-4 दिवस चर्चा, त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये अग्रलेख, पुन्हा स्टोरीज, आता असं घडणार आहे, तसं घडणार आहे, असं होईल तसं होईल.
अशा गोष्टी घडत चाललेल्या होत्या. मी मद्रास उच्च न्यायालयात नेमकी काय परिस्थिती याचा पाठपुरावा केला. मद्रास उच्च न्यायालयामध्ये जी स्थगिती होती तीसुद्धा उठवली गेली. तरी केंद्र सरकारला ते सगळं कळवूनसुद्धा त्यांनी दर्जा दिला नाही. नंतरच्या काळात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा पत्रव्यवहार केंद्र सरकारशी केला. पण आमच्या प्रयत्नांनी फक्त अभिजात दर्जा मिळाला असं सांगणं चुकीचं होईल. महाराष्ट्राच्या जनतेनं किंवा देशातल्या जनतेनं जो त्रिशंकू कौल लोकसभे निवडणुकीच्या वेळेस दिला, त्यावेळेस एक 2% मताचा फरक देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की 2% मताचा फरक आहे, 2% मतं जर आम्ही वाढवली किंवा आपण जमवली तर महाराष्ट्रातलं विधानसभेची निवडणूक आपण जिंकू शकतो. मग त्यावेळेस केंद्रात त्यांची चर्चा झाली की ही 2% मतं मिळवायसाठी आपल्याला काय काय करायला लागेल. त्यामध्ये एक मुद्दा असा आला की भाषेच्या दर्जावर एक थोडीशी मतं आपली वळू शकतात, म्हणून तो भाषेला दर्जा दिलेला आहे. आपल्या प्रेमासाठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी दिलेला दर्जा नाही. तर आपण पाठपुरावा केला, आपण तो प्रश्न केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार त्याबाबत तेवढा अनुकूल नव्हतं. आपले राजकारणीसुद्धा त्याबाबत अनुकूल नाहीत कुठल्याच पक्षाचे. म्हणजे अ पक्ष किंवा ब पक्ष हा नाही. आता टीका करायला एक मुद्दा मिळाला म्हणून संजय राऊतांनी केला आणि आता टीका झाली ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे म्हणून उदय सामंत तो JR घेऊन आले. पण तो JRमध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे, त्या अध्यादेशात काय म्हणलेलं आहे हे कुणी अजून मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे वाचलेलं नाही. कारण तो त्यांच्या हातातच आहे. कुठेही समाज माध्यमांवर, वृत्तपत्रात कुठेही अजून प्रसिद्ध झालेला नाही. तेव्हा पुढची लढाई तो अध्यादेश काय आहेत, पैसे मिळवणं, त्या पैशाचा उपयोग भाषा टिकवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला करावा लागणार आहे. हॅलो विनोदजी, तुम्ही खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. कारण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होणार याबद्दल सगळेच जण अनभिज्ञ आहेत. आणि आपण सगळ्यांनी सेलिब्रेशन मात्र म्हणजे जल्लोष चांगला केलेला आहे. आणि हा जल्लोष अधिकाधिक मराठी बोलण्याकडे लोकांचा कल वाढावा यासाठी जर उपयुक्त ठरली ती ऊर्जा, तर निश्चितच त्याचा जास्त फायदा होईल. मी जरा मराठी भाषेचं प्रशासनातील अस्तित्व, मराठी भाषेची प्रशासनातील स्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या शैक्षणिक पातळीवर मराठीचं जी घसरण सुरू आहे, मराठी शाळांचं प्रमाण कमी होणं, मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दर्जा, गुणवत्ता हे जे महत्त्वाचे विषय आहेत, तर यावर शासकीय पातळीवर काय व्हायला पाहिजे याचं उत्तर चंद्रकांत दळवी सर यांच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं देऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि त्याच्या जोडीला सध्या रयतमध्ये त्यांची असलेली महत्त्वाची भूमिका. दळवी सर तुम्ही. मी दळवी साहेबांना याला जोडून एक दुसरा प्रश्न फक्त जोडून घेतो. तो म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळाल्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही काही मराठी भाषेच्या अभ्यासासाठी काही वेगळे प्रयत्न किंवा वेगळे प्रकल्प काही सुरू केलेले आहेत का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे. पण सामान्य लोकांच्यामध्ये अभिजात भाषा म्हणजे काय आणि तिचे काय फायदे होणार आहेत राज्याला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, याच्यामध्ये सामान्य माणसाला काही अजूनही कळत नाही. आणि कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत शासन निर्णय लोकांच्या हातात पडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला कळणार नाही. परंतु जे काही माहिती थोडीफार मिळाली, घेतली त्याच्यावरून, किंवा काल मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंत साहेबांनी भाषा मंत्री म्हणून पुढाकार घेतला की मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, वृद्धिंगत व्हावे आणि तिचा अधिकाधिक वापर सर्व ठिकाणी व्हावा म्हणून एक प्रयत्न करायचा. म्हणून त्यांनी काय परिस्थिती आहे प्रशासनामध्ये, मराठी भाषा प्रशासन संचालनालयामध्ये, त्याचा त्यांनी एक किस्सा सांगितला कालच्या आपल्या भाषणामध्ये, की ते म्हणाले की मराठी भाषा संचालनालयामधल्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करू शकतो, काय करायला पाहिजे याचा आढावा घेत असताना त्याच्यापूर्वी त्यांनी उद्योग विभागामधल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्योग विभागातल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमधला जो उत्साह होता तो उत्साह भाषा संवर्धनाच्या काम करणाऱ्या भाषा संचालनाच्या कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये नव्हता.
असं त्यांनी सांगतानाच सांगितलं. त्यामुळं जिथून मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी जिथं प्रशासनानं काम करायचं त्या संचालनालयामध्ये पहिल्यांदा त्यांना मोटिवेशन करावं लागेल, त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल आणि ते संचालनालय ॲक्टिवेट करावं लागेल पहिल्यांदा. आणि त्यासाठी आशा आहे की उदय सामंत माननीय मंत्री महोदय, भाषा मंत्री, आता यावेळेला मंत्र्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खात्यांचं विभाजन केल्यामुळं एक फायदा झाला की भाषा मंत्री पण असतो हे या निमित्तानं आपल्याला माहिती झालं आहे की उद्योग आणि भाषा मंत्री. अर्थात हे जोडताना आणखी त्याच्यात थोडं चांगलंच आहे की उद्योग आणि भाषा एकत्र का जोडलं कळत नाही. सांस्कृतिक मंत्री आणि भाषा जोडलं असतं तर कदाचित आपल्याला समजलं असतं. पण असो तर पण याला न्यायानिमित्तानं कदाचित अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं कदाचित भाषा मंत्र्यांना जास्त प्रोजेक्ट केला असावं असं पण म्हणता येईल. निमित्त काही का असे ना, भाषा मंत्रालय ॲक्टिव्ह होतं आहे. एक किस्सा सांगेन. R पाटील साहेब जेव्हा स्वच्छता मंत्री म्हणून होते, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता असे 3 खाते एकत्र पिढ्यानपिढ्या होते. तर ग्रामीण विकास पाणीपुरवठ्यामध्ये काही ना काही माहिती असायचं, पण स्वच्छता हा पण एक मंत्र्याचा विषय असतो. हा जेव्हा R पाटील साहेबांनी स्वच्छतेमध्ये कामाला सुरुवात केली आणि ग्रामीण विकास आणि पाणीपुरवठ्यापेक्षा स्वच्छतेला जेव्हा जास्त महत्त्व दिलं, मग संत गाडगेबाबा अभियान आलं आणि मग लोकांना स्वच्छता हा विषय कळाला. अशा करायला हरकत नाही की अभिजात दर्जा मिळाल्यामुळं कदाचित भाषाच्या वृद्धिंगन करण्यासाठी सगळ्या स्तरावर कदाचित आज पण आपण एवढा विचार करतो. एक सेशन ठेवला आपण, त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसता आज सेशन आम्ही कशाला शोध मराठी माणसामध्ये ठेवलं असतं. तर ही चांगली वाटचाल आहे. मला असं वाटतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आपण भाषा म्हणजे वाचणं, म्हणजे बोलणं, लिहिणं, माध्यमांच्या मधून ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, आर्काइव्ज म्हणजे रेकॉर्ड्स तयार करणं त्याची, तर ही सगळी भाषेच्या वृद्धीसाठी काम करणारी माध्यम आहेत. तर याच्यामध्ये मगाशी लीलाबाई शिंदेनी जे सांगितलं तो फार गंभीर प्रश्न आहे की एका बाजूला भाषा संचालनाची काय परिस्थिती आहे टॉप लेवलवर आणि खाली मराठी शाळेमध्ये काय अवस्था आहे. जर का दोन्हीच्या मध्ये मराठी भाषा आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी मराठी भाषेची जी काही अवहेलना होते आहे, तर तिच्यावर प्रत्येक स्तरावर काम करावं लागेल. मग पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती होईल. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला जाणवत आहे की मराठी शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या ज्या काही माध्यमिक शाळा आहेत किंवा प्राथमिक शाळांच्या मध्ये सुद्धा इंग्लिश मीडियमला मुलांना घालण्याची जी काही एक लाटच आली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि त्या लाटेमध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत चाललेली आहे. पटसंख्या घटण्यामागचं मुख्य कारण असं दिसतं की इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्यामुळं पटसंख्या घटते आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये मजुरी करणारा शेतमजूर असलेला किंवा छोटे छोटे व्यवसाय करणारा व्यावसायिकसुद्धा आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये घालण्याच्या ऐवजी तो इंग्लिश मीडियमच्या शाळामध्ये घालतोय. ही वस्तुस्थिती आहे. हे कुणी सांगितलं खालपर्यंत जाऊन त्या लोकांना? याच्या विरुद्ध चित्र आपण जर का पाहिलं तर जे म्हणून काय महाराष्ट्रामधले नामांकित लोक असतील कुठल्याही क्षेत्रामध्ये, ते इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले नसून ते मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत, देवळातल्या शाळेमध्ये शिकलेले आहेत मराठी मीडियमच्या. हीच माणसं आज सगळ्यात टॉपला, म्हणजे गेल्या 50 वर्षाचा जरी इतिहास काढला, सर्व क्षेत्रामध्ये उच्च पदावर गेलेले जे लोक आहेत किंवा ज्यांनी महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं आहे, अशी सगळी लोक ही मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकलेले आहेत. आणि ते अभिमानानं सांगता येतं की मी सुद्धा सांगतो की मराठी की जीवन शिक्षण विद्यामंदिर निढळमध्ये माझं शिक्षण झालं, अभिमानानं सांगत असतो. तर आता इंग्लिश हे कसं थांबवायचं, खालच्या लेवलवर थांबण्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारला होता. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता हा जो काही प्रभाव इंग्रजीचा येतो आहे, त्या प्रभावाला आपल्याला दोष देऊन चालणार नाही.
आम्हाला मराठी भाषाच्या शाळामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करावं लागेल. आम्हाला मराठी भाषेच्या इंग्लिश मिडियमच्या शाखा का लोकांना अट्रॅक्ट करतायत, का मुलांना तिकडं जावं असं वाटतंय. म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी दोष आहे, मराठी शाळांच्यामध्ये दोष आहे, मराठी शाळांच्या तिथल्या शिक्षकांच्यामध्ये दोष आहे, आमच्या सिलेबसमध्ये दोष आहे. याचा सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी एखादी कमिटी नेमावी लागेल की का इंग्लिश मिडियममध्ये लोकांना जावं असं वाटतंय आणि मराठी मिडियमच्या शाळांचा दर्जा का घसरतो आहे. आता इंग्लिश मिडियमच्या शाळाचं म्हटलं तर 2 पातळीवर फरक पडतो आपल्याला की इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या इमारती आहेत, चांगलं प्रांगण आहे, क्रीडांगण आहे आणि त्याच्यामुळं तिकडं जाण्याचा एक ओढा आहे. याच्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा त्या 60 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत, त्याची जास्त आवश्यक त्यांना त्याची दुरुस्ती आहे, त्याच्या पत्रा तुटलेलं आहे, कवलं फुटलेली आहेत, भिंती खराब झालेल्या आहेत, दरवाजे खराब झालेले आहेत, खिडक्या खराब झालेल्या आहेत. अशाच अवस्थेमध्ये एक लाट आली होती, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शाळा खोल्या बांधायचं. सर्व शिक्षा अभियानामध्ये साधारणपणे 95 ते 2015पर्यंत सर्वत्र शाळा खोल्या असल्याच पाहिजेत. कर्मवीर अण्णांनी वडाच्या झाडाखाली शिक्षणाला सुरुवात केली. आता प्रत्येक ठिकाणी शाळा स्कूल झाल्या. पण मग जुन्या शाळांच्या इमारतीचं काय? लोकवर्गणीतून हे व्हावं असं म्हटलं तरी त्याला किती लोकवर्गणी पुरणार आहे. म्हणून शाळांचं भौतिक सुधारणा झाल्या पाहिजेत. इंग्लिश मिडियमच्या शाळांच्या बरोबरीच्या मराठी शाळाचा दर्जा फिजिकल लेवलवर पण वाढला पाहिजे. आणि ज्या पद्धतीचे इंग्लिश टीचिंग करत असताना त्या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, क्लोज मॉनिटर करतात. आमच्याकडे सुद्धा इंग्लिश मिडियम स्कूल आहे. आमच्याकडे आप्पासाहेब इंग्लिश मिडियम स्कूल इथं आहे. साताऱ्यामध्ये जेवढ्या काही इंग्लिश मिडियम स्कूल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मागणी आप्पासाहेब इंग्लिश मिडियम स्कूलला आहे शिक्षण संस्थेच्या. त्याच्याच बाबतीमध्ये आमच्याकडे कल्याणी मराठी शाळा आहे, त्याला पण तेवढीच गर्दी आहे. याचा अर्थ असा दिसतो शिक्षण संस्थेच्या अनुभवावरून की जर का चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले उपक्रम आणि चांगले शिक्षक असतील तर मराठी शाळांच्याकडे सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर मुलं येतील. मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यांनी, धोरणकर्त्यांनी आणि नागरिकांनी सुद्धा आपल्याला इंग्रजी शाळेच्या बरोबर आम्हाला स्पर्धा करायची आहे. ते इंग्रजी शाळांना दोष देण्याच्या ऐवजी आमच्या मराठी एज्युकेशन, मराठी मीडियमच्या शाळांमधले दोष दूर करण्याचं काम करायला पाहिजे, तरच हा प्रश्न मिटेल असं माझी धारणा आहे. दळवीजी, आपण खूप अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि याच्या जोडीला तुम्ही जे म्हणालात की सद्यस्थिती जी आहे याच्यावर विचार करण्यासाठी शासकीय पातळीवर कमिटी नेमली पाहिजे. आता केंद्र सरकारचा शिक्षण खात्याविषयीचा एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल आलेला आहे. पूर्ण देशभरातील शाळांचे सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये निष्कर्ष असा काढण्यात आलेला आहे की भारतातील केवळ 52% शाळांमध्ये संगणकीकृत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे आणि त्याच्या जोडीला 50%हून अधिक कमी शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे आणि म्हणजे उर्वरित ठिकाणी नाही आहे. याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे त्या अहवालात की भारतातील ज्या शासकीय पातळीवर चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत यांच्या तुलनेमध्ये खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यामध्ये जवळपास 90% संगणक आणि इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या उलट इकडे 50%पेक्षा सुविधा उपलब्ध आहेत. नितीन ठाकरे, आपण एका खूप मोठ्या शिक्षण संस्थेशी संबंधित आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? तुम्ही तो अहवाल वाचला असेल आणि केंद्र शासनाच्या पातळीवर एकूणच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात जे नवीन बदल होत आहेत, नवीन शिक्षणाचे पॅटर्न्स येत आहेत, त्या संदर्भात सुद्धा तुम्ही सांगा. सगळ्यात पहिल्यांदा या संमेलनामध्ये आपण हा विषय ठेवला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन झाली पाहिजे. ती सध्या एक वाङ्मयीन भाषा आहे किंवा मनोरंजनाची भाषा आहे. ती भविष्यामध्ये ज्ञान भाषा झाली पाहिजे आणि व्यवहार करताना ती भाषा जास्तीत जास्त त्याचा वापर झाला पाहिजे. असं जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठीचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. ज्याचं आपण नेहमी उदाहरण दिलं जातं की
जपान असेल किंवा जर्मनी असेल किंवा इस्रायल असेल, या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये अगदी प्रायमरीपासून ते कॉलेज लेवलपर्यंतसुद्धा त्यांच्या मातृभाषेमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये फक्त विषय म्हणून तो भाषा म्हणजे भाषा म्हणून तो विषय शिकवला जात नाही, तर सगळे विषय त्याच भाषेमध्ये शिकवले जातात. असं जेव्हा आपल्या मराठीच्या बाबतीत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि ही आज जगामध्ये 10व्या क्रमांकाची असणारी, म्हणजे जास्तीत जास्त लोक बोलणारी ही भाषा आहे. या भाषेचं अस्तित्व टिकलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे. आणि नवीन पिढीला विशेषतः आज मला आनंद वाटतो की या मंडपामध्ये अनेक तरुणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने या भाषेची जबाबदारी, ही भाषा वाढवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी या सगळ्या विद्यार्थ्यांवरती आहे. आता ज्या इंग्रजी भाषेच्याबद्दलचा जे आपण सांगितलं की इंग्रजी माध्यमांच्या शाळा याचं आकर्षण सर्व पालकांना आहे, हे खरंच आहे की अगदी शेतमजुरापासून तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावं. याचं कारण आता दळवी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने तिथल्या इमारती असतील किंवा बाकीच्या तिथला जो काही शिक्षक वृंद असेल तो सुद्धा अगदी टापटीप असतो, कोट घातलेला असतो. विद्यार्थीसुद्धा ब्लेझर, टाय, शूज असे घालून जातात आणि एक त्याचं नकळत आकर्षण असतं. आणि त्याचबरोबर या शाळा लांब लांब असतात, परंतु त्यांनी बसेसची व्यवस्था केलेली असते. आणि मग गावामधून त्या जाणाऱ्या चकचकीत बसेस, त्यामध्ये आपले विद्यार्थी, आपला मुलगा जातोय, ते त्या पालकांना खूप छान वाटतं. परंतु खऱ्या अर्थाने तो मुलगा किती शिकतो, त्याला त्या विषयाचं किती आकलन झालं, याची माहिती कोणी घेतच नाही. भाषा तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आपलं जे काही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे ते आपल्या मातृभाषेमध्ये जर दिलं तर त्या विद्यार्थ्याला सगळ्यात चांगल्या पद्धतीने त्याचं आकलन होतं. आणि त्यामुळे परकीय भाषेमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा ते आपल्या मातृभाषेमध्येच देणं गरजेचं आहे. त्याकरता जे आपले शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनीसुद्धा, मी आता म्हटलं त्या पद्धतीने आपला उच्च माध्यमिक असेल किंवा त्याच्या पुढच्या जे काही प्रोफेशनल कॉलेजेस आपण म्हणतो तिथेसुद्धा त्या मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजचा सिलेबससुद्धा मराठीमध्ये असावा, अशा प्रकारचा मतप्रवाह आता सुरू झालेला आहे. आणि त्या पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं ते नक्कीच पुढे जाईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याकरता सरकारचंच प्रोत्साहन आहे. याचं कारण त्यांना मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडायच्या आहेत. आता या सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा या अनुदानित तत्त्वावरती काम करत आहे आणि त्याचा पगार सरकारला करावा लागतो. त्याकरता सरकारला मोठा खर्च येतो आहे आणि सरकारची सगळ्यात शेवटची प्रायोरिटी शिक्षण खातं आहे. आणि त्याच्यामुळं या खात्यावरचा खर्च कमी करायचा, त्याकरता तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा मागण्याकरता अर्ज करा, 8 दिवसात तुम्हाला परवानगी मिळते. या उलट मराठी माध्यमाची शाळा मागितली तर ती इथं बिंदू नामावली नाही, इथं अमुक नाही, असे अनेक कारणं सांगितले जातात. आणि घ्यायचीच असेल तर कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावरती तुम्हाला शाळा चालवता येईल असं लगेच पत्र येतं. त्यामुळं जे आता अनुदान तत्त्वावर त्या मराठी शाळा प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, तिथली विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि सरकारी नियमाप्रमाणे पटसंख्या कमी झाली की ती तुकडी कमी होते. अशा प्रकारे अनेक तुकड्या कमी होत आहेत, अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. हा मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या पुढे मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो आहे. आणि याकरता शासनाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी जी पटसंख्येची जी काय अट असेल किंवा इतर ज्या काही अटी असतील त्या शिथिल केल्या पाहिजे. मराठी माध्यमांच्या शाळांना चांगले दिवस कसे येतील याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून आपण भाषेची खूप मोठी सेवा केली असं होणार नाही. तर ती भाषा खऱ्या अर्थाने लोकांची भाषा झाली पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा त्या भाषेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. असं जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थाने ही भाषा आपण समृद्ध करू असं मला वाटतं. परवाच एक बातमी वाचली, आमचे शालेय शिक्षण मंत्री आमच्या नाशिकचेच आहे दादाजी भुसे, त्यांनी परवा एक घोषणा केली की ज्या केंद्रीय शाळा आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मराठी हा विषय आम्ही आता अनिवार्य करणार आहोत. मी त्या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला निर्णय आपण घेतला, कारण आत्तापर्यंत केंद्रीय शाळांमध्ये अशा प्रकारचा निर्णय कधी झालेला नव्हता. आणि त्यामुळं मराठी हा विषय कुठल्याही माध्यमाची शाळा असो त्या शाळेमध्ये मराठी हा विषय घेतलाच पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे. आपल्याकडे कुठली गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय ती आपण स्वीकारत नाही. आणि म्हणून त्या निमित्तानं का होईना मी त्या मंत्री महोदयांचं या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि
मराठी भाषेला खरंच चांगले दिवस आहेत. आपण सगळे मिळून प्रयत्न केला तर नक्कीच ही भाषा पुढे जाईल. यासाठी रयत शिक्षण संस्था असेल की आमची मराठा विद्याप्रसारक संस्था असेल, या दोन्ही महाराष्ट्रातल्या एक बहुजनांच्या शिक्षणाकरता काम करणाऱ्या या मोठ्या संस्था आहेत. आमची मराठा विद्याप्रसारक संस्था जरी नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरीसुद्धा तिचं कार्यक्षेत्र लिमिटेड आहे. रयत शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जवळजवळ 800पेक्षा जास्त त्यांच्या शाखा ज्ञानदानाचं काम करत आहे. आमचं जिल्ह्यापुरतं मर्यादित काम असलं तरी आमच्याही 500पेक्षा जास्त शाखा काम करत आहे. आणि रयत शिक्षण संस्थेपेक्षा 5 वर्ष आमचं वय जास्त आहे. 1914मध्ये रावसाहेब थोरात साहेबांनी ही संस्था सुरू केली, जसं कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. आणि या माध्यमातून मी सांगेन की या संस्था आहेत ह्या महाराष्ट्रातल्या अतिशय बहुजनांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या संस्था आहेत. आणि या मराठी भाषा वाढली पाहिजे. आता मग सरांनी सांगितलं की रयत शिक्षण संस्थेने जे इंग्रजी माध्यमाची एक शाळा काढली तिथंसुद्धा डिमांड आहे. याचं कारण आहे सर, आपण जरी इंग्रजी माध्यमाची शाळा काढली तरी तिची फी इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा कमी आहे. तोच अनुभव आम्हाला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांच्या बाबतीत येतो. आणि त्यामुळं केवळ नफा कमवणे हे आपलं उद्दिष्ट नसल्यामुळे या दोन्ही संस्थांकडे लोकांचा मोठा ओढा आहे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर नक्कीच मराठीला आणखीन चांगले दिवस येतील. आता ठाकरे साहेब आणि दळवी साहेब दोघांनी खूप चांगले मुद्दे मांडले. आणि मला असं वाटतं की दोघांच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की मराठी शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यामुळे त्या मुलांची संख्या वाढेल आणि पटसंख्या देखील ती वाढेल. म्हणून हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. दळवी साहेबांनी एक मुद्दा असा मगाशी सांगितला की मराठीमधले अनेक नामवंत हे मराठी शाळेमध्ये शिकले आणि पुढे गेले. मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की डॉक्टर अनिल काकोडकर, माधव गाडगीळ, अनिल अवचट ही जी मोठी मंडळी आहेत ही सगळी मोठी मंडळी मराठीत शिकली. इतकंच नव्हे, आता अनिल अवचट तर आमच्याकडे पुण्यालाच होते, पत्रकारनगरमध्ये राहायला, स्वतः पत्रकार लेखक. अनिल अवचटने त्यांच्या दोन्ही मुलींना पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये घातलं होतं. आणि नंतर त्या अतिशय व्यवस्थित आपल्या सामाजिक जीवनामध्ये स्थिर झाल्या आणि समाजासाठी त्या योगदान देखील ते करू लागल्या. त्यामुळे दळवीसाहेब म्हटले तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की या मोठ्या लोकांनी मराठीमध्ये सांगितलेले आहे, मराठीमध्ये शिकलेले आहेत. आजही मी मराठी वर्तमानपत्रामध्ये गेले अनेक वर्षे काम करत असताना माधव गाडगीळ असतील, अनिल काकोडकर असतील, MKCLचे जे आता सध्या मार्गदर्शक आहेत विवेक सावंत ते असतील, अनंत फडके नावाचे आमचे एक मराठीमधले वेगळे लेखक आहेत ते आहेत, प्रकाश बुरटे आहेत, ही सगळी मंडळी विज्ञानविषयक लेखन अतिशय सुगम आणि अतिशय सुबोध अशा मराठीमध्ये करतात आणि आम्हाला वर्तमानपत्रांना पाठवतात. तर मला असं वाटतं की ही मराठीची एक वेगळ्या प्रकारची देण आहे. आणि मराठी भाषेचा अतिशय सुयोग्य वापर केल्यानंतर तो शेवटच्या वाचकांच्यापर्यंत कसा पोचवायचा असा प्रयत्न ह्या लोकांचा चालू असतो. खोरेसाहेब इथे व्यासपीठावर बसलेले सगळे मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत. अरुण खोरेंसगळं सगळेच आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेले आहोत. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्याकडे जातो, कारण जगन्नाथ पाटील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि नॅकचे बंगलोरमध्ये त्या संपूर्ण देशातल्या या नॅक संबंधितल्या कामाचं ते कोऑर्डिनेशन करतात. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात माझी त्यांची भेट झाली होती. एक वेगळ्या प्रकारचा हरवणारी आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा शोध घेणारा असा हा माणूस आहे, लेखक आहेत स्वतः ते. मला त्यांना असं विचारायचं की त्यांनी अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत. ते जपानमध्ये काही काळ होते. आत्ता मगाशी आम्ही अनौपचारिक चर्चा करत होतो तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यात पुढे असा आला की इस्रायलसारख्या देशामध्ये हिब्रू भाषेमध्ये विज्ञानासकट सगळ्या भाषांची पुस्तकं उपलब्ध आहेत. मग मराठीमध्ये ते उपलब्ध का होऊ शकत नाहीत? किंवा अगदी आपल्याकडे न्यायालयाची भाषा देखील मराठी अजून नीट तशी होत नाही आहे. तो देखील एक मोठा अडसर लोकांच्यामध्ये न्यायालयांच्यामध्ये आहे. जगन्नाथ पाटील यांना मी असं विचारेन त्यांना की तुम्ही जपानी भाषेचा त्यांचा भाषेच्या संबंधामधला जो प्रयोग होता तो सांगावा आणि मराठी भाषेच्या संबंधामध्ये या पद्धतीने पुढे काही करता येईल का त्यासंबंधी त्यांनी काही मुद्दे मांडावेत. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन. आणि पुन्हा एकदा अर्ध्या मिनटामध्ये नाना आणि सगळी टीम त्यांचंही मी आभार मानायचं काम करतो, कारण मी तसा ह्या विषयाच्या दृष्टिकोनातून आणि एकूण ॲक्टिव्हिटीच्या दृष्टीनं परिघाबाहेरचा माणूस आहे. गेली 22 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि आजही महाराष्ट्राबाहेर आहे, परंतु माझं मराठी पण अजून सोडलेलं नाही आहे. त्यामुळं मला या संमेलनाला अनेक वर्ष बोलावता आहेत आणि बाहेर काय चाललं आहे आणि बाहेरच्या मराठी माणसांच्या मनामध्ये
महाराष्ट्रात काय चाललं याच्याबद्दलची जी रुखरुख आहे, चिंता आहे, ती व्यक्त करण्याची संधी मला देता येते, त्याबद्दल त्या मंडळीचा आभार मानतो. आणि खोरे सरांनी जो प्रश्न मांडला त्याच्याकडे येतो. मी त्याच अँगलनी बोलणार आहे की आपण ही मराठीची जी काही अवस्था आहे त्याबद्दलची चिंता इथं व्यक्त करत असतो आणि त्याच्याबद्दलची सोल्युशन्स शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ते करत असताना बाहेर हे कसं लोकांनी केलेलं आहे हे पाहणं खूपच गरजेचं आहे. आणि मी जपानमध्ये होतो. जपान सरकारने मला शैक्षणिक सल्लागार म्हणून बोलावलं होतं 1 वर्षभर, आणि त्यामुळं तिथल्या वेगवेगळे विद्यापीठं आणि इतर शिक्षण व्यवस्था याच्याशी अतिशय जवळून पाहण्याचा किंवा त्यांना सल्ला देण्याचा असा अनुभव माझ्या गाठीशी आहे. तर त्यातून एक मी जी पाहिलेली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे जे मराठी पुढे जाऊ शकत नाही याची एक महत्त्वाची कारणमीमांसा जी केली जाते ती अशी आहे की मराठी ही अर्थार्जनाची भाषा होऊ शकत नाही. जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये मराठी ही तुम्ही मग महाराष्ट्रापुरते मर्यादित राहता. विशेषतः युवकांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये ही एक अस्वस्थता असते आणि आहे की माझा मुलगा जर मराठी माध्यमात शिकला तर मग त्याला टॉप एक्झाम्स ज्या होतात, जी असेल, नीट असेल किंवा आणखी कुठल्या असेल, किंवा मग त्यानंतर होणारे जागतिक संस्था ज्या असतील, MNCमध्ये असतील, त्याच्यामध्ये मिळणारे जॉब्स असतील, परदेशातल्या जॉब्सच्या संधी असतील, या मिळणार नाहीत. हा एक प्रमुख फॅक्टर आहे की ज्यामुळं मराठी शाळामध्ये आपण कमी पडतो मराठीमध्ये आणि इतर पण. आणि म्हणून डिफेन्स असा केला जातो की मराठीचं वलय खूपच मर्यादित आहे. तुम्ही मराठीमध्ये ना इंजिनिअरिंग करू शकता, ना मराठीमध्ये तुम्ही संशोधक होऊ शकता, ना मराठीमध्ये तुम्ही मेडिसिनमध्ये काही हायर लेवलला रिसर्च करू शकता, असं एक कारण पुढं केलं जातं. पण हे कारण तकलादू आहे हे जपानच्या उदाहरणावरनं अतिशय पूर्णपणे सिद्ध होतं. मी सांगू इच्छितो की जपानमध्ये सगळंच म्हणजे मोठमोठी विद्यापीठं, म्हणजे ते टोकियो विद्यापीठ असेल किंवा तिथली जी मोठी विद्यापीठं जी जगातल्या क्रमवारीमध्ये पहिल्या 100मध्ये मोडतात, अशा प्रकारची जी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांच्या मधले बहुसंख्य अभ्यासक्रम देखील पूर्णपणे जॅपनीजमध्येच असतात. म्हणजे तो इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम असू देत, मेडिसिनचा अभ्यासक्रम असू देत, आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम असू देत, संपूर्ण अभ्यासक्रम हा त्यांच्याच भाषेमध्ये असतो. आणि मी एका विद्यापीठाच्या मूल्यांकनामध्ये ऑब्झर्वर म्हणून मला त्यांनी बोलावलं होतं की, आणि गंमत असे की ती जॅपनीज युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन लँग्वेजेस होती. तर म्हणजे त्याच्यामध्ये जगातल्या सर्व भाषांचा अभ्यास, संस्कृतीचा अभ्यास होता. मी निरीक्षक होतो आणि मी पाहत राहिलो 2 दिवस ती काही प्रक्रिया चालू होती. त्या 2 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये चुकूनसुद्धा इंग्रजी शब्द त्यांनी उच्चारला नाही. म्हणजे जवळपास 20 ते 25 त्यांचे संवाद झाले, पण ते सगळे जॅपनीजमध्ये होते. सगळ्या प्रकारची इतर भाषांचं ज्ञान त्यांनी जॅपनीजमध्ये आणलेलं आहे. तर आणि जपानमधले आपण जी अनेक नावं ऐकतो, नोबेल प्राईज विनर्स असतील किंवा साहित्यिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी सगळी लोकं आहेत, ती सगळे लोकांचं मूळ काम जे हे जपानीजमध्येच आहे. आणि त्यांच्या जागतिक रिकग्निशनला त्यामुळं काही कुठं मर्यादा वगैरे काही आलेल्या नाही आहेत. त्यामुळं आपल्याकडं हा जो काही टॅबू केला जातो आणि की हे मराठीमध्ये ज्ञानभाषा होणार नाही, मराठीमध्ये इंजिनिअरिंग नाही शिकवता येणार, मराठीमध्ये MBBS कसं करायचं मराठीमध्ये, किंवा हे अशा प्रकारचे प्रश्न तथाकथित शिक्षणतज्ञ, मी त्या जमातीतला आहे, तर ते विचारतात. पण ते चुकीचं आहे. यांनी उदाहरण सांगितलं की जर्मनीमध्येही तेच आहे. म्हणजे जपानच असं नाही, जर्मनीमधलं सगळं शिक्षण जे आहे, अभियांत्रिकी सगळी जी आहे त्यांची, ती सगळी जर्मनीमध्ये आहे. रशियामध्ये रशियनमध्ये आहे. आपणच इंग्रजीचं भूत आपल्यावरती बसवून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं आपण 10वी एकदा संपली की मराठीचा संबंध फक्त सिनेमापुरता आणि सिरियलपुरता, तिथून पुढं आपला काही मराठीशी संबंध नाही असा गैरसमज सगळ्यांनीच करून घेतला आहे. म्हणजे ते, आणि म्हणून मला वाटतं फार महत्त्वाचं काम करायला हवं. माझं म्हणजे मत आहे ते असं की अभिजात भाषा दर्जा मिळाला म्हणून आपलं काम अजिबात काय म्हणतात अचीव नाही झालेलं, आपण काही सिद्ध नाही केलेलं. इथून पुढं त्याला ज्ञानभाषा केली पाहिजे. म्हणजे हा रेटा जर सगळ्या, आता सुदैवानं राष्ट्रीय जे शैक्षणिक धोरण आहे ते अतिशय पूरक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याची काय म्हणता येईल योजना करण्यात आलेली आहे की वेगवेगळ्या भाषांमध्ये हे व्हावं. त्याबद्दल आग्रह विद्यापीठांना धरला जातो आहे, परंतु विद्यापीठं तेवढा उत्साह दाखवत नाही आहेत.
त्यामुळे विद्यापीठांनी पुढे यायला पाहिजे आणि वेगवेगळे अभ्यासक्रम मराठीमध्ये सुरू केले पाहिजे, सगळेचे सगळे. म्हणजे अगदी आर्किटेक्ट असेल, कायदा असेल, सगळे आपल्याकडे नाहीच आहेत डिग्री जे अभ्यासक्रम. आपल्या मराठी आणि ठराविक काही इतिहास वगैरे असे सोडले तर बाकीचे सगळे अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये देशस्तरावरती आणि जागतिक स्तरावरती संधी आहेत ते अभ्यासक्रम मराठीत नाही आहेत. तर ते अभ्यासक्रम मराठीमध्ये करण्याचं काम मला वाटते मोठ्या प्रमाणावरती आपण हाती घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भूमिका ही सगळ्यांनीच बजावायला पाहिजे. आता आपण एकूणच म्हणजे विद्यापीठीय किंवा अकॅडमिक लेवलला मराठीचं संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात बोललो. मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लीलाताईंना विचारावासा वाटतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील बोलीभाषा गेल्या 3-4 दशकांमध्ये आपल्याला कमी त्याचा वापर होताना दिसतोय आणि प्रमाण भाषा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात वापरली जाताना दिसते. तर या बोलीभाषा म्हणजे बोलीभाषांच्या वेगवेगळ्या प्रवाहांनीच भाषेचा एकूण म्हणजे भाषा प्रवाहित होत असते आणि बोलीभाषांमधले शब्द भाषेला अधिकाधिक उठाव आणून देत असतात. आता मात्र आपल्या बोलीभाषेमध्ये बोलणं हा कमीपणा झालेला आहे आणि आमच्या राजकारण्यांना तर जास्त करून हिंदी शब्द वापरणं हा त्यांना एक म्हणजे आका असेल, काल नानांनी ज्याचा उल्लेख केला तो आत्ताचा सगळ्यात गाजणारा शब्द जुमला, जुगाड, हे शब्द राजकीय नेते ज्या वेळेस सर्वसामान्य माणसासमोर एका मोठ्या संदर्भामध्ये वापरतात तेव्हा ते शब्द नकळतपणे लोकांच्या व्यवहारामध्ये येतात आणि हे एकीकडे आहे. आणि दुसरीकडे बोलीभाषा ज्या आपल्या रक्तामध्ये आहेत ते शब्द वापरणं कमीपणाचं वाटायला लागलेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे मराठीचा सर्वंकष जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बोलीभाषेला वगळून किंवा टाळून आपण पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही प्राध्यापक म्हणून मराठवाड्यामध्ये काम केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये लहेजा बोलीभाषेचा एक वेगळा नाद मराठवाडी परिसरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी बोली आपण विठ्ठल वाघांच्या तोंडून ऐकली. या सगळ्या याचा आत्ता आपण जेव्हा मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या परिप्रेक्ष्यातून विचार करतो तर त्यावर तुम्ही काय म्हणाल की त्याचं भविष्य कसं असलं पाहिजे? सुप्रसिद्ध भाषातज्ञ गणेश देवी, डॉक्टर गणेश देवी यांचं असं म्हणणं आहे आणि माझा पण अनुभव असा आहे की बोलीभाषा टिकली तरच दुसऱ्या सगळ्या अभिजात वगैरे भाषा आपण जे म्हणतो त्या टिकतील. म्हणून बोलीभाषा ह्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्या रक्तातच असतात, त्यांना विसरून आपण चालूच शकत नाही. उलट मला असं वाटतं की ठीक आहे ना, आपल्या अभिजात भाषेमध्ये त्याचा जर स्वीकार केला गेला किंवा झाला तर त्याच्यामध्ये एक वावगं काय की ती समृद्ध होईल आपली अभिजात भाषा देखील. छोटे छोटे काही शब्द असतात. जसं मी एक उदाहरण तुम्हाला देते. पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्यांनी ओहळ वाहती खळखळ, खाचामध्ये तुडुंबले जळ. आता खाचा शहरातल्या मुलांना विचार बरं, खाचा म्हणजे काय? खरं तर आपल्या रस्त्यावर खाचाच आहेत सगळ्या शहरातल्या. पण झरा झरा म्हणजे काय? खळा खळा म्हणजे काय? पाऊस ओथंबून येतं म्हणजे ढग कसा भरून येतो हे कसं कळेल आपल्याला? मग ही बोली भाषा जर अभिजात भाषेबद्दल मिसळली, ती स्वीकारली आणि ती एकजीव झाली तर ही भाषा समृद्धच होणार आहे. म्हणजे आपल्याला अभिजात भाषेचं म्हणजे समृद्धी आपण जे म्हणतोय ते बोलीभाषेमुळेच शक्य आहे. म्हणून बोलीभाषा ही कुठली का असे ना, म्हणजे आदिवासी पण असू शकते. आता मी ज्या कॉलेजमध्ये मी शिकवत होते ते सगळे तिथे बंजारा होते. ते तांड्यावरून आले होते, त्यांना मराठी कुठली येणार? म्हणजे आम्हाला अशा पद्धतीची सर्कसच करावी लागली की आधी साधी भाषा बोला, मग त्यांचे काही शब्द आणि मग हळूहळू अभिजात भाषेकडे आम्ही वळलो. तेव्हा कुठे आम्ही समाजशास्त्र काही प्रमाणात शिकवू शकलो. पण त्यांची भाषा पण आम्हाला काही शब्द, भाषा तर नाही पण काही शब्द इतके समृद्ध असतात
की ते आपण शिकायला पाहिजे, ते आपण स्वीकारायला पाहिजे. आणि ही अभिजात भाषा पण आपल्याला टिकवायची असेल तर मी खरं सांगते की आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही अगदी तालुका पातळीवर खेड्यापर्यंत बालकुमार संमेलनं भरवतो. आणि खरंच तिथे गेल्यानंतर असा अनुभव आला की मुलं इतकी तहानलेली आणि इतकी भुकेजलेली आहे चांगलं ऐकण्यासाठी. त्यांना पुस्तकही हातात मिळत नाही हो, चांगलं ऐकायला पण मिळत नाही. अर्थात काही काही शिक्षक इतके उत्तम आहेत की ते त्यांना देतात जे पाहिजे ते आणि त्यांना सामावून घेतात त्या प्रवाहामध्ये. पण जर अशी संमेलनं जर खेडोपाडी किंवा तालुका पातळीवर बालकुमार संमेलनं घडलीत तर खरंच भाषा समृद्ध होईल. कारण की भाषेचं आपण चर्चा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर करून चालणार नाही. जिथे मूळ आहे बालकांना बाल अवस्थेमध्ये आणि त्यांच्या मनावर जर तो प्रभाव पडला, चांगलं वाचन, चांगले शब्द ऐकायला मिळाले, चांगलं शिकायला मिळालं, काय असतं हे जर त्यांना जाणायला मिळालं तर नक्कीच आपली भाषा ही समृद्ध होईल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की बालकुमार संमेलनं ही छोट्या छोट्या पातळीवर व्हायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस ह्याचा प्रश्न येतो की फायनान्स कोण करणार. मी एका ठिकाणी मीच अध्यक्ष होते, त्या मलाही आश्चर्य वाटलं की आपल्याला कसं काय बरं त्यांनी अध्यक्ष केलं. 3-4च पुस्तकं तेव्हा माझी होती, पण त्यांनी ती वाचलंच नाही तर कळणार कसं हो चांगलं का वाईट. आणि मुलांच्या हातात द्यायचं असेल ना तर हे चांगलं योग्य, चांगलं म्हणजे तरी त्याची व्याख्या कशी करायची, योग्य असं त्या बाल मनोविश्वाची मशागत करणारा असायला पाहिजे. त्याचा म्हणजे बौद्धिक, भावनिक, मानसिक हा विकास समतोल व्हायला पाहिजे. आपण आपल्या या उत्तम बालसाहित्यातून करू शकतो. म्हणून बालसाहित्यासाठी देखील मी सांगते आता एक उदाहरण माझंच, की एक काळ असा होता की लेखकाला प्रकाशक म्हणायचा, काही लिहिलं असेल तर द्या हो चांगलं. इंदिरा संत, कविवर्य पाडगावकर, विद्या करंदीकर, शांताबाई शेळके, प्रकाशक विचारायचे. आता आमचा अगदी सगळा शेवटचा नंबर आलेला आहे, बघा हो जरा आमचं हे पुस्तक आहे, वाटल्यास आम्ही चित्र काढून देऊ हो तुम्हाला. चित्रकार म्हणतात हे बघा बरोबरीने तुमची भाषा, तुमचे स्क्रिप्ट आणि तुमचे चित्र भाषेला समृद्ध करतात आणि भाषा चित्राला बोलकं करतात. म्हणून चित्रकार देणारच. आणि चित्रकाराला का बरं आपण मानधन देऊ नये. कारण की मुलं आधी चित्र बघतात. म्हणजे बालवयापासूनच पहिली भाषा तर त्यांची चित्रभाषाच आहे, चित्रलिपीच आहे. नंतर मग हळूहळू ते शिकतात अक्षरं. म्हणून चित्रलिपी तर ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून चित्र पाहिजे त्याला सुंदर, त्याला चांगलं स्क्रिप्ट पाहिजे आणि चांगला प्रकाशक पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लेखकाला काही मानधन, मी या मताचे नका देऊ, पण ज्या मुलाच्या हातात ते उत्तम दर्जाचं पुस्तक जायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटायला पाहिजे. ही मुलं आपली आहेत ना. उद्याचा समृद्ध भारत हे नुसतं वाक्य बोलून नाही चालणार. खरंच समृद्ध भारत करायचं असेल तर द्या ना थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी करा. उत्तम वाचनाचं साहित्य त्यांना उपलब्ध करून द्या. विज्ञान भाषा, वाङ्मयीन. कारण की बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, विज्ञानाला भर देतो, इतर कलेंना आपण कमी भर देतो. नाही, सगळं बॅलन्स असायला पाहिजे. आणि ते होऊ शकतं जर सामान्य माणूस, म्हणजे मी एका संमेलनात, बालकुमार संमेलनात गेले होते, तर सर्वसामान्य माणसांनी बरं का 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जमून ते साहित्य संमेलन घेतलं होतं. जर स्पॉन्सरशिप मिळत नसेल तर जाऊ द्या. सामान्य माणूस इतका दिलदार आहे, त्याला वाटतं की माझं मूल हे ह्यांच्यासारखं व्हावं, चांगलं वाचावं, त्याने चांगलं माणूस बनावं, भला माणूस बनावं. तर ह्याच्यासाठी आपल्याला
कुमार साहित्य संमेलनं अगदी मुळापाशी जाऊन करावे लागतील आणि त्याच्यामध्ये ही अभिजात भाषा खरंच त्या माध्यमातून समृद्ध होऊ शकते. कारण की बोली भाषा टिकली तर समृद्ध होईल आपली अभिजात भाषा, असं माझं म्हणणं आहे. नाही, लीलाताईंची तळमळ बघितल्यानंतर मी एवढीच सूचना करेल आणि अपेक्षा व्यक्त करेल की समोर रामदास फुटाणे बसलेले आहेत. बालकुमार साहित्य संमेलनाची त्यांनी जी तळमळ व्यक्त केली तर मला असं वाटतं की त्याचा एक पाठपुरावा करावा असं मला वाटतं. बोलीभाषांच्या संबंधामध्ये लीलाताईंनी आता काही मुद्दे मांडले. मी नितीन ठाकरे सरांना प्रश्न विचारणार आहे. मी गेल्या काही वर्षामध्ये राज्य सरकारच्या पुरस्कारांसाठी काही ग्रंथ येतात तर ते मी पाहतो आणि मुख्यतः धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या भागातले जे आदिवासी लेखक आहेत या आदिवासी लेखकांची बरीच पुस्तकं परीक्षणासाठी येतात आणि अक्षरशः त्यातल्या काही परीक्षणाची भाषा आणि शब्द पाहताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण काही शब्द आपल्याला समजत नाहीत. मराठवाड्यामध्ये देखील काही बोली अशा आहेत की त्या बोलींच्या भाषेतली पुस्तकं देखील आता मराठीमध्ये येत आहेत, आपण पाहतोय. रामदास फुटाणे, फमू शिंदे ज्या पद्धतीची कवी संमेलन घ्यायचे त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले कवी यायचे आणि ते आपल्या बोलीभाषेमध्ये, आपल्या रांगडे भाषेमध्ये त्या कविता सादर करायचे. मला नितीन ठाकरे सरांना प्रश्न असा आहे की तुम्ही उत्तर महाराष्ट्राच्या ज्या पट्ट्यामध्ये आहात त्या केंद्रीभूत पट्ट्यामध्ये आहात. महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विकास विभाग आहे. या आदिवासी विकास विभागाने काही वर्षांपूर्वी आदिवासींच्या भाषेमधली काही पुस्तकं प्रकाशित केलेली होती अभ्यासाची आणि त्यांचं असं म्हणणं होतं, त्यावेळेला त्या कार्यक्रमाला प्रकाश आमटे आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की ही फार गरज महत्त्वाची आहे, कारण तुम्ही मराठीमध्ये जे शब्द बोलता ते शब्द आदिवासींना समजत नाही, त्यामुळे आदिवासींची पाठ्यपुस्तकं तीच राहतील पण तो अभ्यासक्रम त्यांना त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे माडिया भाषेमध्ये असेल तो हवा आहे त्यांना. नाशिकमध्ये तुम्ही एवढी मोठी संस्था चालवता, तुम्हाला या पद्धतीचे काही प्रश्न येतात का आणि तुम्ही बोली भाषांच्या संदर्भामध्ये या पद्धतीने काही काम केलेलं आहे का? ठाकरे सर. नाही, आम्ही संस्था पातळीवर असं काही वेगळं काम केलेलं नाही आहे, परंतु हे होणं फार गरजेचं आहे. आदिवासी संस्कृती ही आपण म्हटलं त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांचं वाङ्मय पण खूप चांगलं आहे, परंतु ते समोर येत नाही आहे. त्यामध्ये मी आणखीन सांगेन की भारतामध्ये सगळ्यात गोड भाषा म्हणून आपण बंगाली भाषा म्हणतो, तसं महाराष्ट्रात म्हणायचं तर अहिराणी किंवा खानदेशी ही जी भाषा आहे ती कानाला ऐकायला अतिशय गोड वाटते आणि त्यामुळं या अहिराणी भाषेमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले लेखक कवी आहेत. त्यांची वेगवेगळी पुस्तकं पण प्रकाशित होतात. आमच्याकडे एक प्राध्यापक गुंजाळ म्हणून आहेत, त्यांनी एक अहिराणीमध्ये अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. अहिराणी म्हणींचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि अहिराणी टू मराठी असं त्याचं भाषांतर पण केलेलं आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आदिवासींच्या वरती जास्तीत जास्त काम होणं गरजेचं आहे आणि ते शासकीय पातळीवर होणं गरजेचं आहे. तसं म्हटलं तर संस्था पातळीवरती आपण एक प्रोत्साहन देऊ शकतो का ॲडिशनल सब्जेक्ट ज्याला म्हणता येईल तसं करता येऊ शकेल. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा नक्की करता येईल. त्याच्यामध्ये खूप आता स्वातंत्र्य दिलेले विद्यार्थ्यांना आपले जे काही आपला विभाग असेल, समजा विज्ञानचा विद्यार्थी असेल तर त्याला एखादा विषय भाषेचा घेता येईल, एखादा संगीताचा घेता येईल. तशा दृष्टीने आपण ते आदिवासींचं वाङ्मय असा एक विषय जर ठेवला आणि तो त्या विद्यार्थ्याला घेता येणं शक्य असेल आणि त्याला त्याचे जर क्रेडिट्स मिळाले तर ते विषय विद्यार्थी नक्कीच निवडतील. विशेषतः जे आदिवासी विद्यार्थी असतील ते तर आपल्या बोलीभाषेचा विषय निवडतील, कारण त्यांना तो सोपा पण जाईल आणि त्याचा डबल फायदा असा आहे की त्याचं म्हणजे त्याला आवडेलसुद्धा आणि त्याचा अकॅडमिकली पण फायदा होईल. असं काही केलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि आता आदिवासी विद्यापीठाची पायाभरणी सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये आपण आदिवासी बहुल लोकसंख्या जास्त असलेली पाहतो. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9% लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे आणि अत्यंत काय म्हणू असं उन्नत परंपरा असलेला हा सगळा समाज आहे, निसर्गाच्या जवळ असणार आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये याच गोष्टी होत्या. आत्तापर्यंत मौखिक असणारं हे साहित्य आता लिपिबद्ध व्हायला लागलेलं आहे. काही प्रमाणामध्ये डॉक्टर गोविंद गारेंसारखे अभ्यासक ज्यांचा शासनाशी संबंध होता, ज्यांचा या सगळ्या साहित्याशी संबंध होता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे त्यांनी वारली लोकगीतं असतील किंवा महादेव कोळी भाषेतली लोकगीतं असतील, ही लोकगीतं खूप आणि त्यामुळे इतकं सुंदर म्हणजे जणू काही गुप्तधन मराठी समाजाच्या समोर आलेलं आपल्याला दिसलं. आथर नाचू का कोठर नाचू, धरतरी माझी माय ग, मी कसाक देऊ तिच्यावर पाय ग. आथर नाचू का कोठर नाचू, कणसरी माझी माय ग, मी कसाक देऊ त्याच्यावर पाय ग. या कविता जेव्हा आदिवासी मुलं आत्ताच्या नवीन युगातले पुन्हा ऐकतील तर त्यांना खऱ्या अर्थाने संस्कृतीचा, त्यांच्या मूळ संस्कृतीचा परिचय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आम्ही पुन्हा एकदा जगन्नाथ पाटील यांच्याकडे जातो की आत्ता आपण सातत्याने बघतोय की भाषिक व्यवहार जो आहे, हा भाषिक व्यवहार सर्वाधिक लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय व्हावा. त्याचा तुम्ही जसं म्हणालात की नोकरीसाठी म्हणजे उपजीविकेसाठी भाषा काय देते, हा जेव्हा मुद्दा येतो. येल विद्यापीठामध्ये ब्रिटनमधल्या यावर संशोधन झालं आहे की त्यात जेव्हा भाषिक व्यवहार आणि तुमची उपजीविका याचा संबंध येतो तेव्हा उपजीविका देणाऱ्या भाषेला सर्वाधिक जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जवळपास 40% जरी एक विद्यार्थी माझ्यासारखा मराठी मीडियममध्ये शिकला ग्रॅज्युएशनपर्यंत आणि दुसरा इंग्रजीमध्ये शिकला तर त्याची रोजगार मिळण्याची क्षमता 40% जास्त असते. तर हा जो भाग आहे हा आमच्या जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे प्रशासन चालवणारे आहेत, त्यांना मात्र तेवढ्या प्रमाणात कळत नाही. तुम्ही अभ्यासक म्हणून कसं बघताय? हे आपण पाहिलेलंच आहे. म्हणजे मुख्य समस्या जी येते ती धोरणकर्त्यांच्या बाबतीत आतापर्यंत होती असं वाटतंय, परंतु सध्याचं जे नवं शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये मात्र वेगळा विचार होतो आहे. आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे किंबहुना अलीकडच्या काळामध्येच AICTEनं अशी घोषणा केली आणि प्रोत्साहन दिलं की अभियांत्रिकी महाविद्यालयं त्या त्या ठिकाणच्या भाषेमध्ये निघावीत. त्यासाठी त्यांनी वेगळी जाहिरात काढली आणि आवाहन केलं की तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय तुमच्या भाषेमध्ये सुरू करा. त्याला प्रतिसाद खरं म्हणजे खूप कमी मिळाला. त्यामुळे ती योजना सक्सेसफुल व्हावी, यशस्वी व्हावी म्हणून त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना, संस्थाचालकांची मनधरणी करावी लागली की बाबा आम्हाला थोडं तरी काहीतरी याच्यामध्ये रिझल्ट दाखवायचा आहे, तुम्ही एखादा प्रस्ताव सादर करा. तर हाही एक प्रकार आहे. म्हणजे सध्याच्या दृष्टिकोनातून धोरणकर्त्यांची भूमिका अनुकूल आहे असं मला म्हणावं लागेल. म्हणजे जी मी केंद्रीय पातळीवरती बघतो आहे आणि इतर ठिकाणी देखील धोरण अनुकूल आहे, परंतु समाज मन अनुकूल नाही आहे. म्हणजे लोकांच्यामध्ये ही धारणा जी निर्माण झालेली आहे की आपल्याला आपल्या मुलामुलीचं भवितव्य घडवायचं असेल तर ती इंग्रजी माध्यमातूनच घडेल, अशा प्रकारचं जे काही त्यांच्या मनामध्ये ती धारणा दूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न शिक्षकांनी करायला पाहिजेत मला असं वाटतं. मगाशी हा जो विषय वेगळा मी जरा थोडंसं विषयांतर करतो, पण आपल्याच चर्चेचा विषय आहे की मराठी शाळा बंद पडत आहेत आणि त्याच्यासाठी काय करायचं. मुलं पालक इंग्रजीमध्ये घाल, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपलंच नव्हे, आंध्रामध्ये अशी घटना घडली गेल्या काही वर्षापूर्वी. 6000 तेलुगू माध्यमांच्या शाळा सरकारनं त्याचं रूपांतर इंग्रजीमध्ये केलं आणि शिक्षकांना सांगितलं बाबांनो तुम्हाला नोकऱ्या टिकवायच्या असतील तर तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवा. दुर्दैवानं तशी वेळ अद्याप महाराष्ट्रात आलेली नाही, परंतु शाळा बंद मात्र शहरामध्ये पडत आहेत, खेडेगावांच्यामध्ये टिकवून ठेवलेल्या आहेत. आता शिक्षकांना हे जगवणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षकांनी, मी मागच्या वेळेला कधी बोललोय, थोडंसं कडू बोललोय, काही मित्रही असतील याच्यामध्ये, परंतु अनुदानावरती असलेले शिक्षक ज्यांचा पगार 70,000पासून ते 2 लाखांच्या वरती असतो, असे शिक्षक ज्या तळमळीनं शिकवतात, जे किंवा ही घटना पूर्वी जी व्हायची ती आता दुर्दैवानं पाहायला मिळत नाही आहे. सर्व प्रकारचं सर्वांगीण शिक्षण तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मिळतं. त्यांचा शिक्षकांचा पगार 10,000, 15,000, 20,000, 40,000 असतो, परंतु त्यांना विद्यार्थी टिकवायचा असतो, शाळा ते स्कूल टिकवायचं असतं आणि मार्केट, त्याला बाजार म्हणतो, त्या बाजारात टिकून राहण्याची काळजी असते. त्या भीतीपोटी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा, वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते लोक करतात. दुर्दैवानं आपले शिक्षक त्याच निधीचा वापर नवे प्लॉट्स घ्या, नवे बिझनेस करा याच्याकडे करतात आणि मग विद्यार्थ्यांच्यामुळेच आता महाराष्ट्र शासनाला
करावा लागला की बारमध्ये जर शिक्षक सापडला तर त्याला तिथल्या तिथेच बडतर्फ करायला लागेल. तर हे कशाला सरकारला हे पाऊल उचलावं लागलं त्याचं कारण शिक्षकांचे गुंठामंत्री झालेत ना. हो. म्हणजे हा प्रकार आपल्या शिक्षकांनी, मी स्वतः शिक्षकच आहे म्हणून मी हे म्हणू शकतो की शिक्षकांनी जर आत्मपरीक्षण केलं नाही आणि यामध्ये म्हणजे स्वायत्तता नको म्हणतात महाविद्यालय. स्वायत्तता मिळण्याचा हेतू हा असतो की तुम्ही अशा प्रकारचे तुमच्या स्थानिक भागातले स्थानिक भाषेतले अभ्यासक्रम तुम्ही सुरू करू शकाल, जेणेकरून त्याची उपयुक्तता वाढेल, भाषेलाही मदत होईल आणि विद्यार्थ्यांनाही मदत होईल. परंतु शिक्षकांना ते नको असतं. त्यांना वाटतं की आमचा कार्यभार वाढेल, आम्हाला नवीन सिलेबस नवीन अभ्यासक्रम तयार करावे लागतील, परीक्षा नवीन घ्याव्या लागतील, सगळं करावं लागेल, म्हणून लोकांचा सामूहिक विरोध होतो. तर म्हणजे हा जो संघर्ष किंवा प्रतिरोध आहे तो आपल्या लोकांच्या मधून आहे आणि तो थांबवण्यासाठी जास्त प्रयत्न गरजेचं जास्त आहे असं मला वाटतं. आणि हे बाहेर होत नाही बरं का. मी कर्नाटकामध्ये 22 वर्षे राहतो आहे, शेजारी तमिळ आहे, दोघांनाही आता आपल्यापूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर मी तुलना सहजच करू शकतो की तिथं तमिळ लोक आपल्या भाषेसाठी काय करतायत, कन्नड भाषिक लोक आपल्यासाठी काय करतायत, ज्या प्रकारचं ज्याला म्हणताल त्याला जिगर जी त्यांची दिसते त्या भाषेच्या बद्दल सगळ्याच स्तरावरती, आणि आपल्याकडे त्याचं फक्त ते उत्सवापुरतं असणं हे मी सहजपणे अनुभवू शकतो. त्यामुळं आपल्याला स्वतःलाच जास्त काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वरून अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या आतून काहीतरी जास्त करायला पाहिजे. हॅलो, याच्यामध्ये मी एकच सजेशन देईल. आता शिक्षकांचा प्रश्नाबद्दल बोलल्याबद्दल ज्या पद्धतीने आता पाटील साहेब हे याच्यामध्ये नॅक कमिटीमध्ये ॲडवायझर आहे, नॅक संस्थेचे, त्यांचं त्या नॅक कमिटीचं किंवा संस्थेचं काम एकच आहे की वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांची दर 5 वर्षांनी तपासणी करायची आणि त्याचा दर्जा ठरवायचा आणि त्याच्याप्रमाणे त्या कॉलेजेसला ग्रेड द्यायचे. मग ते बी असेल, B+ असेल, B++ असेल, A असेल, A+ असेल किंवा A++ असेल. त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रत्येक शिक्षकाचं ॲक्रेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि मग कदाचित एखाद्या शाळेमध्ये असणाऱ्या किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या 2 प्राध्यापकांचे वेगवेगळे पगार असतील, कारण त्याचं संशोधन, त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी फाईल केलेले पेटंट्स, त्यांनी केलेलं पेपर प्रेझेंटेशन किंवा त्यांनी केलेली कन्सल्टन्सी, या सगळ्यांचा विचार करून त्याचा पगार जर ठरवला तर कदाचित शिक्षकांमध्ये सुद्धा एक ईर्ष्या निर्माण होईल की निदान पैसे जास्त मिळवण्यासाठी, निदान पगार जास्त मिळवण्यासाठी तरी काहीतरी संशोधन केलं पाहिजे असा विचार येऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आपण नॅकने तो विचार करावा असं मी सजेस्ट करतो. जगन्नाथ पाटील यांनी जपानमध्ये जाऊन तिथे विद्यापीठाला सल्ला देण्याचं काम केलं, सरकारला सल्ला देण्याचं काम केलं. आपण मगाशी याच्या बाबतीमध्ये म्हटलं की जपानमध्ये जापनीज भाषेमध्ये सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं, रशियामध्ये रशियन भाषेमध्ये, चायनामध्ये चायनीज भाषांमध्ये. म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली तर ती अर्थार्जनाची भाषा पण होऊ शकते. हा आपल्या बोलण्याचा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की भारतामध्ये त्याला खूप मर्यादा आहेत. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. एकाच राज्यामध्ये अनेक प्रकारच्या, महाराष्ट्राचा विचार घेतला तर विदर्भाची भाषा वेगळी, मराठवाड्याची भाषा वेगळी, उत्तर महाराष्ट्राची वेगळी, कोकणाची वेगळी, आदिवासींची वेगळी. तर या सगळ्यामध्ये समजा जर का भारतामधल्या प्रत्येक भाषेनं असं ठरवलं की आपल्या भाषेमध्ये जर का विद्यापीठापर्यंत शिक्षण करायचं, तर मला असं वाटतं तो जगामध्ये कुठं कॉम्पीट करायचा प्रश्न आहे, पण देशामध्ये तरी इतर राज्याबरोबर कॉम्पीट करेल की नाही हा प्रश्न याच्यामधून निर्माण होणार आहे. त्यामुळं रशिया, जपान आणि चायना, आणखी जर्मनीच्या बरोबर आम्हाला तुलना करून आपला प्रश्न सुटेल असं वाटत नाही मला. कारण आपल्यामध्ये समजा जर का 36 राज्याच्या 36 भाषा असतील आणि त्या सगळ्यांनी जर का आपला अभ्यासक्रम मेडिकलचा आणखी इंजिनिअरिंगचा जर का कन्वर्ट केला त्यांच्या भाषेमध्ये, तर मग इथला डॉक्टर तामिळनाडूमध्ये, तामिळनाडूतला डॉक्टर महाराष्ट्रामध्ये येऊन काम करू शकेल का, हा प्रश्नच आहे. तर आपल्यासाठी मला असं वाटतं की हे मॉडेल नाही वर्कआउट होणार. आपल्या विविधतेमधल्या प्रत्येक भाषा, आपण मराठी भाषेचं जेव्हा बोलतो तेव्हा ह्या देशातल्या सगळ्याच भाषाच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळं असा तरी काही त्याला युनिफाईड मॉडेल काढावं लागेल की ज्याच्यामधून प्रत्येक राज्याची भाषा पण संवर्धित होईल आणि आम्ही सगळेजण इंटरनॅशनली, नॅशनली पण कॉम्पीट करू शकू.
असं काहीतरी त्याच्यामध्ये काम करण्याची गरज राहील. सर सरांनी चांगला मुद्दा मांडला आहे. म्हणजे या मुद्द्याचा मी जे म्हणणं मांडलं त्याचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांनी योग्य मुद्दा मांडला आहे. परंतु हे मराठी भाषेला का लागू होणार नाही मी तुम्हाला सांगतो. आपली जी मराठी भाषकांची लोकसंख्या जी आहे 11 कोटी 12 कोटी, तीही जी काही मी उदाहरणं दिली जपान, जर्मनी वगैरे वगैरे, त्या अख्ख्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा आपण जास्त आहोत. त्यामुळं जर मराठीमध्ये सॉफ्टवेअर निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये एवढी प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे की त्या मराठीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या जी काही यंत्रणा उभी राहणार आहे त्यांना बाहेर जॉब शोधण्याची गरज उरणार नाही आहे. दुर्दैवानं आपण करत नाही आहे ते. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलीच क्षमता एक्सप्लॉइट करत नाही, उलट त्यांना इंग्रजीच्या दावणीला बांधतो. त्यामुळे हा गैरसमज आहे असं मला वाटतं. आपण मराठी पुन्हा एकदा चर्चा बोलणाऱ्यांची करूया. लोकसंख्या ही इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजांचा जो इंग्लंड आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे मराठी लोकांची क्षमता ही जास्तच आहे निश्चितच. परंतु त्याच्या जोडीला दळवी सर, मला आपण मराठ्यांच्या राजधानीत बसलेलो आहोत त्यामुळे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं असं वाटतं की जोपर्यंत दिल्लीच्या तख्तावर मराठी बसलेले होते त्या काळामध्ये मराठी भाषा ही सर्व प्रदेशांमध्ये पसरलेली होती. म्हणजे तिरुअनंतपुरममधला राजासुद्धा मराठीमध्ये कविता करत होता. याचं कारण असं होतं की मराठी ही राजभाषा होती, व्यवहाराची भाषा होती आणि त्यामुळे मराठी सगळीकडे पसरलेली होती. त्यामुळे इथे बसलेल्या तरुणाईला आपण हीच गोष्ट सांगितली पाहिजे की भाषा त्यांचीच पुढे जाते जे राज्यकर्ते बनतात. इंग्रजांची भाषा, इंग्रजी ही सर्वदूर पसरली. याचं मुख्य कारण एवढ्याशा इवल्याशा बेटावरचे इंग्रज सर्व जगामध्ये पसरले आणि त्या त्या देशांमध्ये जाऊन त्यांनी राजसत्ता काबीज केली आणि म्हणून ती भाषा पसरली. भाषा, भूषा, भोजन, भवन या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा संस्कार राज्यकर्ते आपल्या प्रजेवर करत असतात आणि तो आपल्यावर झालेला आहे ब्रिटिशांच्या माध्यमातून. त्यामुळे आत्ता आपण जो सगळा विचार करतो आहोत हा सगळा विचार भाषिक विचार करत असताना आपल्या मराठी अस्मितेचा सुद्धा विचार तितक्या चांगल्या प्रमाणात झाला पाहिजे असं मला वाटतं. मी कोरे सरांना कन्क्लुजनसाठी विनंती करतो. मी जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था या दोन्ही संस्थांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याबरोबरच लीलाताई शिंदे, विनोद कुलकर्णी, डॉक्टर जगन्नाथ पाटील, डॉक्टर नितीन ठाकरे सर, चंद्रकांत दळवी साहेब या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची आज मांडणी केली आणि खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यामुळे मी जागतिक मराठी अकादमीच्या वतीने या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सेकंड राऊंडमध्ये फक्त विनोद कुलकर्णींना प्रश्न विचारला नाही तर त्यांनी फक्त या बोलीभाषेच्या संदर्भात एक उत्तर काही मुद्दे असतील तर मला वाटतं थोडक्यात आपण मांडावं ही विनंती बोलीभाषेच्या संदर्भात. कन्क्लूड आपल्याला करते. नाही, महाराष्ट्र हा खूप मोठा आहे, वेगवेगळ्या बोलीभाषा त्याच्यामध्ये आहेत, त्या टिकल्या पाहिजेत ही गोष्ट खरी आहे. पण भाषिक अभ्यासक्रम तयार करत असताना कुठंतरी एकच लाईन धरून आपल्याला पुढं जावं लागेल. महत्त्वाचं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं आपल्याला किमान तिच्याबद्दलचा एक अभिमान जागृत झालेला आहे. आत्तापर्यंत तो नव्हता. कारण आपण पुण्यात जरी गेलो तर रिक्षावाल्या टॅक्सीवाल्याशी सुद्धा हिंदीत बोलतो पहिल्यांदा. म्हणजे आपण खात्रीसुद्धा करत नाही तो मराठी आहे का नाही, त्याला येते का नाही. तर आता किमान आमच्या गावची जत्रा आहे, आम्ही राजधानीत राहतो, आम्ही पुणेकर आहोत, तसं आमची भाषा अभिजात आहे. हा स्वाभिमान जागृत झालेला आहे या दर्जामुळं फार काय घडेल न घडेल हा विषय नाही, पण किमान स्वाभिमानानं आपण सांगू ज्या काही 5-6, 7-8 भाषा अभिजात आहेत त्यात आमची भाषा आहे. आणि जोपर्यंत आपण राज्यकर्त्यांना वठणीवर आणणार नाही की तुम्ही भाषेला महत्त्व द्या नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, तोपर्यंत भाषेबद्दलचं प्रेम राज्यकर्त्यांमध्ये वाढणार नाही. आणि ते वाढून मग त्या दृष्टीनं काही काम देश पातळीवर राज्य पातळीवर होणार नाही. तर त्या दृष्टीनं आपण आपली भाषा अभिमानाची कशी आहे, स्वाभिमानाची कशी आहे हे आता आपल्या लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं पाहिजे. थँक्यू. मला असं वाटतं म्हणजे मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू म्हटलं की परत तुम्ही लोक म्हणा. मनपूर्वक आभारी आहे. मी फक्त 2 नोंदी आपल्यासमोर ठेवतो. एक म्हणजे जगातल्या पहिल्या 10 भाषांच्यामध्ये मराठी आहे. कारण मराठी भाषकांची लोकसंख्या एवढी मोठी आहे, मराठी बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज डॉक्टर सदानंद मोरे आलेले नाहीत, पण त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारने
मराठी भाषा विद्यापीठासाठी एक कमिटी नेमली होती आणि या कमिटीने अतिशय ठरलेल्या वेळेमध्ये अहवाल दिला आणि त्यातून मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ती रिद्धेपूरला होणार आहे अमरावतीमध्ये आणि त्याचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर हे आमच्या पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख यांची नेमणूक झालेली आहे. मला असं वाटतं की फार महत्त्वाची घडामोड या निमित्ताने झालेली आहे. तेव्हा डॉक्टर मोरे यांचं मी या निमित्ताने या व्यासपीठावरनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे काम पुढे जाईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. रयत शिक्षण संस्था, जागतिक मराठी अकादमी यांचे मनपूर्वक आभार मानत असतानाच आदरणीय रामदासजी यांना या कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या कवितेने करायचा, मी तेव्हा त्यांना तशी विनंती करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि एका छोट्या कवितेने समारोप. की आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली आणि शेंबडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली, नातू नाचू लागला, नात नाचू लागली आणि रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. परिणाम असा झाला की अजान मुळाखाली माती खचू लागली, अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली, इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. ही ज्ञानोबाची मराठी, तुकोबाची मराठी जिवंत ठेवण्याचं काम आता समाजाचं आहे. सरकार प्रयत्न करील, आपण त्यांना भाग पाडू सगळे मिळून आणि असे परिसंवाद घडले तर मला वाटतं की ते सोपं काम होईल. आपले 2च विद्यापीठं आहेत, एक देहू आणि दुसरं आळंदी. हे विद्यापीठं चंद्र सूर्य असेपर्यंत मार्ग दाखवतील. त्या 2 विद्यापीठाचे आपण सगळे वारकरी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.